घ्या. नाही नाही म्हणू नका, सगळं संपवायचंय आपल्याला. हा 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 घ्या, हट्टीपणा करू नका बरं. वच्ची आत्या, माझं संपलं, आणखीन देते काय? तुला झालंय भस्म्या, तुम्हाला पण संपवशी. आता लगेच तोंड एवढंस करू नको, तिकडे ओटाजवळ ठेवलंय बघ, जा घे. घ्या घ्या. इथं आहे का? वाटलंच होतं मला इथं असतं म्हणून. तो घेणेकरी आहे माझा मागच्या जन्मीचा. रोज येतो, सूर्य उगवतो तसा हा येतो, अभ्यास करायला येतो आणि डोकं खातो माझं. काय झालं? काय झालं काय नाही हो, सकाळी सकाळी रिक्षावर जायचंय ना, म्हणलं त्याच्या अगोदर काय करावं, पोळी भाजी गरमागरम नंदू बरोबर खावी. त्याला शोधतोय तो बेटा गायब, तुमच्याकडे आला. वच्ची आत्या, अरे येतो मी. अगं बाई, का रागवले पोरगा आज तुमच्यावर? रागून देव, राग आला तर चालेल, त्याला काय घेणं देणं नाही मला. अभ्यासच करत नाही, अजिबात अभ्यास करत नाही. हुशार आहे, डोकं आहे त्याला, पण मार्क पडत नाहीत ना. वच्चा ते मला सांगा, मार्क जर पडले नाही काही उपयोग आहे का? माझ्या आयुष्यात रिक्षा चालवणं लिहिलंय हो, आयुष्यभर. पोरांनी पण तेच करायचं का माझ्या? अहो पण मग मारणं हा उपाय आहे का? माराने मुलं ना कोडगी होतात. त्याच्याशी बोला ना, त्याला काय आवडतं काय आवडत नाही विचारा त्याला. तुमचं बरोबर आहे, त्याला दुसरं काहीच आवडत नाही. आईकडून पैसे घेतो आणि दिवसभर सायबर मध्ये जाऊन बसतो तो. अगं बाई, मग त्याला कदाचित कॅम्प्युटर आवडत असेल, बोला ना त्याच्याशी. माराने प्रश्न सुटत नाही ना तुझे बाबा. बरोबर आहे तुमचं वच्चा त्या. पण मी काय म्हणतो, बाकी काय चाललंय? काकांची तब्येत कशी आहे? आणि ते डॉक्टर आले होते, काय म्हणाले ते? हा, ते मोठ्या डॉक्टरांनी बोलवले भेटायला, उद्याच सांगणार आहे मला काय ते. जाऊन भेटते त्यांना. हा अगं बाई, फोन आला. हा आजी बोला. नाही हो आजी, खूप म्हणजे कामाच्या धबडक्यात इतकी अडकले ना, येताच नाही आलं बघा. हो हो मी हो, जरा सुटका झाली ना कामातून, मी येऊन भेटते, आजच येऊन भेटते आजी. हो ठेवते. हा, स्वानंदीची आजी, काय करू, ते त्यांच्याकडे जायला ना कसं तरीच होतं. नील आणि स्वानंदीच्या समोर गेलं ना की मन संकोचतं माझं. त्या ललिताला धडा शिकवण्यासाठी मी या दोन पोरांचा वापर करते ना, मला नाही आवडतो. देवा मला माफ कर बाबा, माफ कर.